हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हा व्लॉग आहे अनंत चतुर्थीचा. तर आपले बाप्पा हे आता त्यांच्या घरी जाणार आहेत. 10 दिवस कसे आले कसे गेले समजलं सुद्धा नाही. असं वाटतं की कालच गणपती बाप्पा बसले होते ना, आज तर चालले लगेचच. तर सकाळीच आमच्या घरच्या गणपतीचं विसर्जन करून घेतलं, कारण आम्हाला जुन्या घरी म्हणजे आमचं जे घर आहे रविवार पेठेमध्ये तिकडे जायचं होतं. कारण संध्याकाळी ज्या मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या मिरवणूक असतात त्या तिथूनच बघायला म्हणजे भेटतात. प्लस म्हणजे जायचं होतं गावामध्ये सगळ्या मिरवणूक वगैरे बघायला, त्यामुळे आणि असाही मुहूर्त घरच्या गणपतींचं विसर्जन करायचं सकाळचाच होता. मग सकाळी गणपती बाप्पांचं आमच्या घरचं विसर्जन केलं. खूप वाईट वाटत होतं. आद्या तर रडतच होते. आद्याला विसर्जन करायला जायचं होतं. ॲक्च्युली आम्हाला सुद्धा जायचं होतं, पण काही कारणास्तव आम्ही जाऊ शकलो नाही. मग विकी आणि भाऊजी दोघेच गेले गाडीवरती. आणि असं फलटणमध्ये भरपूर गर्दी आहे विसर्जनामुळे. सगळीकडं छोटे छोटे मंडळांचे सार्वजनिक मंडळांचे गणपती सकाळचेच जातात. जे मोठे मोठे गणपती असतात ना ते संध्याकाळी जातात. मी तर तुम्हाला संध्याकाळी दाखवेलच सगळं. तर हे बघा आद्या कशी रडते. आद्याला जायचं होतं विसर्जन करायला बाप्पासोबत. ती म्हणत होती मला पण बाप्पाच्या मम्मी पप्पांकडे जायचं आहे असं, म्हणून ती मागं लागत होते. नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा ब्लॉग आहे अनंत चतुर्थीचा. सकाळी थोडाफार मी ब्लॉग शूट केला होता जेव्हा की आमच्या गणपतीचं विसर्जन झालं. तिथून पुढे आम्ही आलेलो आहोत आमच्या जुन्या घरी, म्हणजेच रविवार पेठमध्ये. कारण जे मोठ्या सार्वजनिक गणपतींचं विसर्जन असतं खूप धूमधडाक्यात असतं, खूप मोठं असतं. सो तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. रात्री 8च्या आधीच सगळ्या मिरवणुका चालू होतात. मग 8 वाजता आद्याला खायला वगैरे घातलं. आणि आद्याला घरी ठेवायला कोणच नव्हतं, मम्मीसुद्धा बाहेर गेल्या होत्या, त्यामुळं आद्याला घेऊन जायलाच लागणार होतं. मग आद्याला घेतलं आणि मग सगळ्या मिरवणुका फलटणमधल्या चालत बघायला सुरुवात केली. आम्ही आता जिथे राहतो त्या चौकातून थोड्याफार 3-4 मिरवणुका जातात, पण बाकीच्या बघण्यासाठी मग फिरावंच लागणार होतं. मग सोबत आद्याला घेतलं आणि फिरायला चालू केलं. पण आद्या इतर वेळी चालते एवढी भारी की म्हणजे तिला उचलून घ्यायची पण गरज नसते ना. आता बघा यावेळेसच तिनं पूर्ण मिरवणुका बघोपर्यंत मला उचलून घ्यायला सांगितलं. तर आता मला एवढं गल्लींची नावं मंडळांची नावं सांगता येणार नाहीत तुम्हाला, पण खूप छान छान देखावे आणि प्रचंड छान छान डेकोरेशन्स गणपतींचे होते. तर ह्या गणपतीचा सुद्धा जो देखावा होता तो खूप सुंदर होता. डेकोरेशन पण खूप छान होतं. ज्याचा देखावा म्हणजे रिअल असं तुम्हाला पुढे दाखवेलच मी, रिअल असं हनुमान वाटत होता. तर तुमच्या इकडे कशी असते मिरवणूक ते पण मला कमेंट्समध्ये सांगा, किंवा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बघा किती सुंदर आणि ओरिजिनल देखावा वाटतो. जबरदस्त देखावा मला हा वाटला. खरंच खूप सुंदर देखावा होता. आणि हे जे पुतळा दिसतो तुम्हाला आत्ताचा, आद्या त्याला घाबरत होती. काठीला त्याला मास्क लावलेलं वरचं, आणि त्यामुळे आद्याला असं वाटत होती भांबडे म्हणून ती घाबरत होते. तर खरंच खूप छान छान देखावे होते. तुम्हाला पुढे मी सगळे दाखवेलच.